हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स याच्यावर. याच्या आधी आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक कवर केला होता आणि आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स करणार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रिप्रोडक्शन म्हणजे काय बाळांनो. रिप्रोडक्शन म्हणजे आता इथं नावातच आहे प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे काय, तयार करणे. आपण काहीतरी प्रोड्यूस करतो म्हणजे काहीतरी तयार करतो आहे. आणि म्हणजे काय, रिपीट, परत. जिथं जिथं येतं तिथं समजायचं की तिथं परत हा म्हणजे परत त्याचा असं संबंध आहे. जसं रिस्टार्ट, परत चालू कर. रिपीट, परत बोल, परत कर. आपण म्हणतो ना, जिथं आहे तिथं आपण काय म्हणू शकतो की परत गोष्टी होणार आहेत. काय होणार आहे तर रिप्रोड्यूस म्हणजे परत तयार होणार आहे. काय नाही, काय परत तयार होणार आहे, न्यू लाईफ फॉर्म. न्यू लाईफ फॉर्म म्हणजे आपण म्हणू शकतो की एक नवीन जीवन तयार होणार आहे. कुणापासून? प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ म्हणजे आधीपासून या भूतलावर असलेल्या लाईफपासून, असलेल्या जीवापासून एक नवीन जीव तयार होणार आहे. जो कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे. सिमिलर जसं की पहिला आपण काय म्हणतो की मनुष्याचं बाळ हे मनुष्यच असतं, कुत्र्याचं बाळ हे कुत्रंच असतं, मांजराचं बाळ हे मांजरच असणार आहे. त्याला आपण म्हणतो की सिमिलर लाईफ. आता ॲनिमल्समध्ये किंवा प्राण्यांमध्ये कसं होतं, एकतर असेक्शुअल किंवा सेक्शुअल होतं. त्यातलं पहिलं आपण बघणार ते म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल नावातच आहे बाळांनो. असेक्शुअल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जिथं येतं, येतं तो ती गोष्ट करत नाही. जसं आपण मराठीत म्हणतो अस्थिर. अस्थिर जो स्थिर नाही आहे म्हणजे असेक्शुअल जो सेक्शुअल रिप्रोडक्शन करत नाही. आता हे कसं आहे, कॉमन मेथड आहे कुणांमध्ये, लोअर ॲनिमल्समध्ये. म्हणजे जी जी प्रिमिटिव्ह ॲनिमल्स असतात किंवा डेव्हलप्ड ॲनिमल नसतात त्या प्राण्यांमध्ये काय असतं बाळांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शन असतात. हे काय करतं, रिप्रोडक्शनमध्ये काय काय होणार नाही, मिओसिस होणार नाही. तुम्ही 11वीत शिकला असाल मिओसिस, मायटॉसिस, हे तुम्ही शब्द ऐकला असणार, शिकला असणार. मिओसिसमध्ये काय होतं बाळांनो, मिओसिस हे कसं आहे, आपण म्हणू शकतो की रिडक्टिव्ह डिव्हिजन आहे. त्याच्यामध्ये काय होतं, 2Nचं कन्वर्जन Nमध्ये होतं. म्हणजे समजा 46 क्रोमोझोम्स असतील, कन्वर्जन किती होणार, 46 क्रोमोझोम्स असतील, कन्वर्जन होणार 23 क्रोमोझोम्समध्ये. पण इथं ही गोष्ट होत नाही. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे आता इथं एकच पेरेंट असल्यामुळं गॅमेट फॉर्मेशन होणार नाही. फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी म्हणजे अपत्य. जे अपत्य तयार होणार आहे ते फक्त एका पेरेंटपासून म्हणजे एका पालकापासूनच तयार होणार आहे. तर 2 पालक नसतात. अँड डज नॉट इन्व्हॉल्व बोथ द सेक्सेस म्हणजे दोन्ही पालक म्हणजे एक पुरुष एक बाई असं काहीही नाही. दिस इज कॉल्ड एज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता द प्रोजेनी ऑर डॉटर सेल, त्यांचे जे अपत्य तयार होणार आहेत त्यांना आपण काय म्हणतो, प्रोजेनी म्हणतो किंवा डॉटर सेल्स म्हणतो. हे कसे असणार आहेत, जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर सिंगल पेरेंट. आता हा एक पेरेंट आहे, ह्याच्यापासूनच काय व्हायला लागलं, दोन्हीचे दोन्ही तयार व्हायला लागलेत. मग हे सेम टू सेम ह्याच्यासारखंच असणार आहेत ना. आणि क्रोमोझोम जेवढे ह्याच्याकडे होते तेच इकडे चालले आहेत. त्यामुळं आपण म्हणतो की काय होणार आहे, जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे सेम टू सेम, झेरॉक्स कॉपी. काहीही डिफरन्स नाही ना त्या पेरेंट सेलमध्ये ना त्या जे प्रोजेनी तयार झाले त्यांच्यामध्ये. ह्याला आपण काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो. हे तुम्हाला 1 मार्कला डेफिनेशनला येऊ शकतं. व्हॉट इज क्लोन्स 1 मार्कला येऊ शकतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला 1 मार्कला येऊ शकतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आता जे लोअर ॲनिमल्स आहेत, जे लहान ॲनिमल्स आहेत, ते काय करतात, एकतर जेम्युले फॉर्मेशन किंवा बडिंगने काय म्हणू शकतो आपण, जास्तीत जास्त रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतात. हे तुम्हाला दोन्हीही विचारलं जाऊ शकतं. शॉर्ट नोटला एक विचारलं जाऊ शकतं बोर्डाला, किंवा आपण म्हणू शकतो की 1 मार्कला जे 4 मार्काचे असतात ना, 1-1-1मध्ये कवर केलेले असतात बघा, त्याच्यात तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यातलं आपण पहिलं बघणार ते म्हणजे जेम्युले फॉर्मेशन. जेम्युले हा काय आहे, हा इंटरनल बर्ड आहे. सगळ्यात महत्त्वाचं हा वर्ड विसरायचा नाही. मी जितके पेपर चेक केलेत बोर्डाचे म्हणा किंवा आपली युनिट टेस्ट टर्मिनलचे जे काय आपले असतात त्याच्यात हा वर्ड खूप मुलांनी विसरलेला मी बघितला त्यात त्यांचे मार्क गेलेत. इंटरनल बर्ड यायलाच पाहिजे जेम्युले, कारण बडिंगमध्ये सुद्धा बर्ड फॉर्म होतो, हो की नाही. बडिंगमध्ये सुद्धा बर्ड होतो, जेम्युलेमध्ये सुद्धा, दोघांमध्ये सुद्धा बर्डच फॉर्म होतो. आता बर्ड काय आहे मी तुम्हाला पुढं सांगते. पण जेम्युले हा कसा आहे, इंटरनल बर्ड आहे म्हणजे आत तयार होतो. फॉर एक्झाम्पल समजा हे काय आहे, आपण म्हणू शकतो एक बॅक्टेरिया आहे किंवा आपण हे एक्झाम्पल घेतले ते स्पॉन्जचं. स्पॉन्ज ॲनिमल किंगडममध्ये ऐकलं असाल तुम्ही. आता ह्याच्या आत हे तयार होतात म्हणून आपण म्हटलं इंटरनल, आत तयार होतो कुणामध्ये, स्पॉन्जेसमध्ये. ठीक आहे. इट इज असेक्शुअली प्रोड्यूस्ड मास ऑर ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स. मास, आता
हे कधी तयार होतं. तुम्हाला हे डॉर्मंट सेल्स वगैरे ऐकायला त्याच्या आधी मी एक थोडंसं तुम्हाला सांगते, ते म्हणजे कधी अनफेवरेबल कंडिशन्समध्ये. अनफेवरेबल कंडिशन्समध्ये जेव्हा गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात, जेव्हा गोष्टी त्या प्राण्याच्या हातात नसतात, जसं की त्याला आपण म्हणू शकतो की फूड जास्त मिळत नाही आहे, वॉटर जास्त मिळत नाही आहे, बाहेरचं टेम्परेचर त्याला मानवेल असं नाही आहे. आपण म्हणतो की नाही की जे हे असतात बघा, अशा स्थिती ज्या आपल्या म्हणण्यानुसार नसतात किंवा जसं आपल्याला पाहिजे तशा नसतात, अनुकूल परिस्थिती म्हणतो बघा, त्याला आपण म्हणतो अनफेवरेबल कंडिशन्स. मग आता हे अनफेवरेबल कंडिशन्स आहेत म्हणजे स्पॉन्ज अशा ठिकाणी आहे किंवा अशा ह्याच्यात आहे जिथं त्याला राहणं मुश्किल झालेलं आहे, तेव्हा तो काय करतो, त्याचे डॉर्मंट सेल्स तयार करतो. डॉर्मंट म्हणजे काय, जिवंत आहेत पण काहीही काम करत नाहीत. फॉर एक्झाम्पल आपलं कोविड वेळ झालं होतं बघा. कोविड वेळ तुम्ही जर बघितलं असाल तर आपल्याला की नाही, आता तुम्ही किती वेळेला होता माहीत नाही मला, पण तुम्हाला इतकं तर माहिती असेल की कोविड वेळेला आपल्याला घरात राहायला सांगितलं होतं, घराच्या बाहेर जायचं नाही असं म्हटलं होतं. मग खूप लोकांचं काय झालं होतं, काम ठप्प झालं होतं. म्हणजे त्यांना घरात बसून जे काय होईल ऑनलाईन तेवढंच, पण ज्यांचं ऑफलाईन काम आहे किंवा ज्यांचं बाहेर जाऊन काम आहे त्यांना ते काम करता येत नव्हतं. जसं तुम्ही शाळेलाच गेला नव्हतात ना तुम्ही, तुमचं 1.5 वर्ष बहुतेक तुमची काय शाळा झालीच नव्हती, तेव्हा तुम्ही कसे होता, डॉर्मंट स्टेजला होता, म्हणजे तुमचं काहीही काम होत नव्हतं. त्याला आपण म्हणतो डॉर्मंट स्टेज. म्हणजे ती सेल, आता समजा ही सेल काय आहे, डॉर्मंट आहे, ही सेल काय आहे, डॉर्मंट आहे. ही ना सेल डिवाइड होणार नाही ना, ही सेल आपण म्हणू शकतो की फूड तयार करणार नाही. कळालं, ही सेल बाकी काही काम करणार एका जागी स्थिर राहणार, त्याला आपण म्हणतो डॉर्मंट सेल्स. आणि जेव्हा हे सेल्स काय होतात, ॲग्रिगेट तयार करतात, म्हणजे अशा सेल्स, डॉर्मंट सेल्स ज्या काही काम करत नाही आहेत त्या काय झाल्यात, भरपूर गोळा झाल्यात, त्यांचा मास तयार झाला आहे. मास तयार झाला आहे कुणाचा, डॉर्मंट सेल्सचा, त्याला आपण काय म्हणतो, आर्किओसाइट्स. इथपर्यंत कळलं बाळांनो का? इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे? मी तुम्हाला काय सांगितलं, जेम्युले फॉर्मेशन हे काय, इंटरनल बर्ड आहे. इंटरनल बर्ड म्हणजे काय, ते आत तयार झाले स्पॉन्जिसच्या आत. कधी तयार होणार आहे, अनफेवरेबल कंडिशन्सच्या वेळेला तयार होणार आहे, जेव्हा स्थिती कशी असते, अनुकूल असते, त्या गोष्टी आपल्या हातात नसतात, तेव्हा त्या सेल्स काय होतात, डॉर्मंट होतात, काही काम करत नाहीत. कारण ना त्यांना जेवण मिळायला लागले, ना पाणी मिळायला लागले, ना टेम्परेचर चांगलं आहे, तर मग आपत्तीला जन्माला जाऊन ते करणार काय, त्यामुळे ती काय असतात, डॉर्मंट असतात. मग त्यांच्या आत काय होतात, असे स्पॉन्जेस तयार व्हायला सुरू होतात. मग ह्या गट्ट्याला आपण काय म्हणतो, आर्किओसाइट कॅपेबल ऑफ आणि हे काय होतं, पुढं नवीन ऑर्गॅनिझममध्ये डिवाईड होतं. समजा हे असे तयार झालेत, हे काय आहेत, हे डॉर्मंट सेल्स आहेत बाळांनो, ठीक आहे. आता ह्या पूर्ण गठ्ठ्याला मी काय म्हणणार, आर्किओसाइट. हे कधीपर्यंत, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन आहेत तोपर्यंत. जेव्हा फेवरेबल कंडिशन येतील, म्हणजे जेव्हा गोष्टी मनाप्रमाणे होतील, तेव्हा ह्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम, ह्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम, ह्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम, ह्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम, ह्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम काय होईल, तयार होईल. आर्किओसाइट्सपासून काय होणार, डेव्हलपिंग इंटू न्यू ऑर्गॅनिझम. आता ह्यांच्यावर आपल्याला काय करायचं बाळांनो, आता त्या म्हटलं ना की हे तयार झालेत. आता हे स्पॉन्जेसचे काय आहेत, पुढच्या आपत्ती आहेत हे, ओके नाही. स्पॉन्जेसने काय केलं आहे, ह्याच्यात त्यांनी त्याच्या आपत्ती तयार करून ठेवलेत, पण गोष्टी कशा आहेत, हाताबाहेर गेलेल्या आहेत. मग यांना प्रोटेक्शन मिळायला पाहिजे का नको, मिळायला पाहिजे की नाही, प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. त्याच्यावर काय असतात, हे ॲम्बिबोसाइट्स असतात. हे तुमचं झालं आर्किओसाइट, हे 3, आणि ह्यांच्यावर एक कवरिंग असतं, त्याला आपण म्हणतो ॲम्बिओसाइट. ह्याला आपण म्हणणार आर्किओसाइट. कळालं, आर्किओसाइट. लक्षात कसं ठेवणार, सीच्या वर बी. आपण बी कसं येतो, सीच्या आधी येतो ना, आपण म्हणतो की बीच्या वर सी आत आहे, बी बाहेर आहे, असं लक्षात ठेवा. जसं हे आर्किओसाइट, त्यांच्यावर कवरिंग ॲम्बिओसाइट. आता हे जेम्युले कधी फॉर्म होतं, अनफेवरेबल कंडिशन्सला. ऑन रिटर्निंग ऑफ फेवरेबल कंडिशन ऑफ वॉटर अँड टेम्परेचर द जेम्युले हॅच अँड डेव्हलप इन टू इंडिव्हिज्युअल. त्याला कुठं दिसतं, हे स्पॉन्जिल्यामध्ये. आय होप सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. आता पुढं आपला पॉईंट आहे ते म्हणजे बडिंग. हा कधी होतो, फेवरेबल कंडिशन्सला.
हा एक फरक आहे. तर तुम्हाला विचारलं सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल ह्याच्यात जेम्युले आणि बडिंगमध्ये जर तुम्हाला फरक विचारला, हा डिफरन्शिएटला येऊ शकतो. हा कधी आहे? हा कसा इंटरनल आहे, हा कसा आहे एक्सटर्नल आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकात हे लिहून घेऊ शकता बाळांनो. त्याच्यानंतर हे कसं आहे बाळांनो, हे अनफेवरेबल कंडिशनला आहे, हे फेवरेबल कंडिशनला आहे. इतकं लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, 2 मार्कला 3 मार्कला डिफरन्शिएट येऊ शकतं. ठीक आहे. बडिंग हे काय आहे, कधी होतं, हे ऑकर्स इन फेवरेबल कंडिशन्स. ठीक आहे. इट इज सीन इन व्हरायटी ऑफ ॲनिमल्स लाईक सिलोन्ट्रेट्स. हे सिलोन्ट्रेट्समध्ये मिळतं. आणि हे जे हे होतं जेम्युले फॉर्मेशन हे कुठं मिळत होतं, स्पॉन्जेसमध्ये. तुम्ही ऐकलं असणार बघा, पोरिफेरा, सिलोन्ट्रेटा, निडारिया. सिलोन्ट्रेटामध्ये काय सापडतं, बडिंग. आणि जेम्युले कुठं सापडतं, स्पॉन्जेस म्हणजेच आपण पोरिफेरामध्ये. परत काय झालं, पोरिफेरामध्ये काय सापडणार आपण जेम्युले, आणि सिलोन्ट्रेटमध्ये काय सापडणार, बडिंग. ठीक आहे. इट इज सीन इन, ते झालं सम कॉलोनियल एस्कायडन्स. आता इन हायड्रा स्मॉल आउटग्रोथ ऑफ बर्ड इज प्रोड्यूस्ड ओवर बेसल एंड. आता इथं बघू शकता तुम्ही, तुमचं हायड्रा आहे, बेसल एंड म्हणजे खालच्या अंगाला, म्हणजे थोडंसं खाली तुम्हाला एक असं इथं आउटग्रोथ दिसतोय का, म्हणजे थोडंसं असं काहीतरी बाहेर आलेलं, जसं टन्नू आलेला असतो बघा, तसं इथं बाहेर आलेलं दिसतं तुम्हाला. ह्याला आपण काय म्हणतो, बर्ड म्हणतो. ठीक आहे. स्मॉल आउटग्रोथ बर्ड इज प्रोड्यूस्ड ओवर द बेसल एंड. हे बेसल एंड लिहायला विसरायचं नाही. मी खूप मुलांना विसरताना बघितले. बेसल एंड ही लाईन यायलाच पाहिजे. इट डेव्हलप ॲज बर्ड. पूर्ण बर्डसारखं डेव्हलप होणार, आपल्या आईसारखं स्ट्रक्चर तयार करणार, आणि मग काय होणार, ते डिटॅच होणार. डेव्हलप्स अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. दिस इज कॉल्ड ॲज बडिंग. आणि हे सगळे झाल्यानंतर ना काय होणार आहे, हायड्रा डिअटॅच फ्रॉम पेरेंट होऊन एक नवीन बॉडी तयार करणार. दुसरं एक इम्पॉर्टंट जे विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे काय, रिजनरेशन. ठीक आहे. रिजनरेशन ही एकच प्रोसेस आहे जी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होते. ही सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये बाळांनो होते. ठीक आहे. हे विसरायचं नाही. इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याच्यात खूप फसवलं आहे मुलांना, ह्याचं उत्तर आलेलं नाही आहे. चार मार्क सांगितले ना, जसं 4 मार्कला एक असं असतात बघा. त्याच्यात हे रिजनरेशनवर खूप प्रश्न विचारले जातात, आणि हा तर विचारला जातोच की इट इज फाउंड इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे युनिसेल्युलर बॅक्टेरियापासून ते मल्टीसेल्युलर फॉर्म्स जस्ट लाईक ह्युमन्स. म्हणजे आपल्यामध्ये पण रिजनरेशन होतं आहे, आणि युनिसेल्युलर बॅक्टेरियामध्ये पण रिजनरेशन होतं आहे. हा एकटाच रिप्रोडक्शन टाईप आहे जो सगळी फॉलो करतात. त्यामुळे ही लाईन विसरायची नाही. ठीक आहे. ऑर्गॅनिझम्स काय करतात, एकतर रिपेअर करतात, रिग्रो करतात, किंवा रिस्टोर करतात इट्स लॉट्स ऑर डॅमेज पार्ट. हे वाक्य तुम्हाला जर कळालं असेल तर ठीक आहे. ज्यांना कळालेलं नाही आहे, रिपेअर, समजा काहीतरी तुटलं आहे, समजा आता तुमचा कुठला ऑर्गनचा एक पार्ट काय झाला आहे, बाद झाला आहे, त्याला रिपेअर करायचं असेल तर काय करणार आपण, रिजनरेशन करणार. त्याला रिग्रो म्हणजे परत नवीन तयार करायचं आहे. समजा हे माझं काय आहे, लिव्हर आहे. लिव्हरमधली ही एक सेल म्हणजे काय झाली, पूर्ण डॅमेज झाली, किंवा इकडची सेल मग काय करायला लागणार, मला परत ग्रो करायला लागणार. ही सेल काय होणार, एकाचे 2 होणार, आणि ही सेल ह्याला काय करणार, रिप्लेस करणार. कळालं. एकतर आपण रिपेअर करून बघणार. पहिलं ही सेल माझी डॅमेज झाली, थांबे तुम्हाला काढून दाखवते. ही सेल माझी काय झाली आहे, डॅमेज झाली. ठीक आहे. आता ह्याला काय करणार, पहिलं रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार. जर रिपेअर झाली नाही तर मी काय करणार, ह्याच्या साईडला असलेली ही दुसरी सेल ही डिवाईड करणार. मग आता आपल्या सेलचा नंबर वाढला. ही सेल काय डॅमेजच आहे, पण ह्या सेलला डिवाईड करून 2 सेल तयार केले. मी काय केलं, रिग्रो केलं, परत ग्रो केलं, आणि मग रिस्टोर केलं जो सेल काउंट कमी झाला होता. ठीक आहे. इट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता हे काय करतं आहे, आता रिप्रोडक्शन म्हणता येत नाही आपल्याला रिजनरेशनला. का, कारण काय करायला आहे, फक्त डॅमेज पार्ट तयार करतो आहे. ठीक आहे. फक्त डॅमेज पार्ट तयार करतो आहे, बाकी काही तयार करत नाही. आता प्लॅनेरियामध्ये बघा, प्लॅनेरियामध्ये तुम्ही तर बघू शकता, हे प्लॅनेरिया आहे. तुम्ही तर मध्ये तुम्हाला अशी लाईन दिसते आहे का, तुमच्या पुस्तकात पण हे दिलेलं आहे, मध्ये अशी लाईन आहे बघा. ही लाईन काय होते, असं ताणलं जातं. तुम्ही कशाचं हे बघा, जसं आपण त्याचं नाव आठवत नाही आहे मला, एकच मिनिट बाळांनो,
मग आपण खोड रबर नव्हे, पण आपला जो रबर असतो ना प्लास्टिकचा, त्याला आपण ताणलं म्हणजे हाय नाही तर सगळ्या ताकदीने ताणलं की मधी असं एक छोटंसं असं मधी ना त्याच्या मधल्या याला म्हणजे टेन्शन वाढतं बघा. समजा आपला हा दोरा किंवा रबर आहे, हा रबर आहे, इकडनं एक खेचते इकडून एक खेचते, इथं टेन्शन तयार होतं बघा आणि इथून तुटतो रबर तो. ठीक आहे की नाही. इथं असं पातळ होतं आणि ते रबर काय होतं तुटतोय. रिजनरेशनला पण तसंच आहे, इकडून त्याला खेचलं जातं, त्याच्यामुळं मधी इथं काय होतं त्याच्या म्हणजे मधी ताण आल्यामुळे काय होतं दोन याच्या गोष्टींमध्ये काय होतं डिवाईड होतं. मग आता हा जो पार्ट आहे याचा राहिलेला हा पार्ट तयार करणार आणि हा जो पार्ट आहे याचा राहिलेला हा पार्ट तयार करणार आणि नवीन 2 ऑर्गॅनिझम्स काय करते ते तयार करते. त्यालाच आपण काय म्हणतो वुंडेड प्लॅनेरिया. आता हे तुटलं नाही म्हणजे वुंड लागलं त्याला. सेल्स बिकम ॲक्टिव्ह अँड रिजनरेट लॉस्ट पार्ट और ऑर्गन बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेट. त्याला आपण म्हणतो रिप्रोड्यूस असेक्शुअल बाय फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट्समध्ये 2 तुकडे व्हायला लागलेत इथे ते सांगितलं. अँटेरियर एंड एक्झर्ट्स पुल ऑन पोस्टेरियर रिझल्टिंग इन कॉन्स्ट्रिक्शन. अँटेरियर एंड तुमचे अँटेरियर एंड हे पोस्टेरियर एंड. ठीक आहे. ईच पीस गोइंग टू न्यू प्लॅनेरिया. 2 क्लोन्स ऑफ द ओरिजिनल हॅव बीन फॉर्म्ड. ठीक आहे. आता आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता सेक्शुअल झालं, सेक्शुअलमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, एकतर बडिंग आणि एकतर तुमचं जे काय जेम्युले फॉर्मेशन आहे ते. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता ह्याच्यात काय होतं बाळांनो, इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲम्पिमिक्सिस. ठीक आहे. आता गॅमेट फॉर्मेशन कुणामुळे होतं, मिओसिसनं होतं. हे मिओसिस मायटोसिस तुम्हाला जर आता कन्फ्यूज होत असेल तर फक्त आता ऐका, पुढं गॅमेटोजेनेसिसमध्ये मी तुम्हाला शिकवते कसं काय फॉर्म होते, फक्त आता ऐका. द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. आता जे सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमल्स करतात त्यांचे 2 फेज असतात लाईफमध्ये, एक तर ज्युव्हिलाइन फेज आणि एक असते रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. ज्युव्हिलाइन फेज तुम्ही बघितलं असणार. आता आपण मराठीत आपल्या साध्या मराठीत बोलतो बघा की वयात आलेत, म्हणजे मुलगी वयात आली, मुलगा वयात आलेला आहे, किंवा आपण म्हणतो ना की प्रौढ अवस्था त्याच्यात तो आलेला आहे, किंवा अजून लहान आहे नाबालिक आहे, ते लहान आहे नाबालिक आहे ते म्हणजे काय ज्युव्हिलाइन फेज. ठीक आहे. आणि रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज म्हणजे जेव्हा तुम्ही वयात येता, कधी आपण म्हणू शकतो 13व्या 14व्या वर्षी, मग आपण काय म्हणू शकतो की ते वयात आलेत म्हणजे आता ते मॅच्युअर झालेत, रिप्रोडक्टिव्हिटी त्यांच्यात मॅच्युरिटी तेवढी आली आहे की ते बाळाला जन्म देऊ शकतात. ठीक आहे. ज्युव्हिलाइन फेज इथं काय काय होतं, जसं तुम्ही लहान असता बघा तुमची फिजिकल ग्रोथ भरपूर होते, म्हणजे जितकी फिजिकल ग्रोथ 2 ते मला 14 वर्षापर्यंत होते तितकी 14 ते 22 23पर्यंत होत नाही. म्हणजे इथं तुमची काय होते, हाईट वाढते, इथं तुमचं वेट वाढते, तुमची हाईट वाढते, माहिती आहे की नाही. हाईट म्हणजे उंच होता तुम्ही, वेट वाढते तुमचं, तुमची ग्रोथ चांगली होते कुठं, ज्युव्हिलाइन फेजमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 0 ते 14 किंवा 1 वर्ष ते 14 वर्षापर्यंत तुमची हाईट वाढते, वेट वाढते, सगळं छान होते. पण तुम्ही रिप्रोड्यूस सेक्शुअली करू शकत नाही, कारण तुमचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते अजून डेव्हलप झालेले नाहीत. मग इथे तुमचं रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज हे कधी होतं, जेव्हा तुमचं फिजिकल ग्रोथ कंप्लीट झालं आहे. तुम्ही ऐका असेल बघा 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही, वेट काय आपल्या जेवणावर असतं वाढते, पण वेट वाढतं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की ग्रोथ होत नाही, ग्रोथ थांबते कधी 18व्या वर्षी. का, कारण तेव्हा तुमचे काय झाले, तुमच्या सेक्स ऑर्गनची ग्रोथ वाढायला चालू होते. मग मुलींमध्ये त्यांचं हे असेल ओव्हरी असेल किंवा मॅमरी ग्लँड असेल, मेल्समध्ये त्यांचा आवाज घोगरा होतो आहे, हे सगळे जे काही असतात ग्रोथ असतात ती ग्रोथ तेव्हा व्हायला चालू होते. इट इज अटेंड युजली आफ्टर फिजिकल ग्रोथ एकदा संपते तेव्हा. इट इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन्स. ठीक आहे. ह्याच्यात रिप्रोड्यूस ते सेक्शुअली करू शकतात. मग आता ह्याच्यात हे दोन्ही फेज काय आहेत, वेगवेगळे आहेत डिफरंट ॲनिमल्समध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्युव्हिलाइन फेज आणि रिप्रोडक्टिव्ह फेज. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्युमन्समध्ये, पर्टिक्युलरली ह्युमन्समध्ये जी ज्युव्हिलाइन फेज आहे ते 0 to 14 इयर्सपर्यंत आहे, आणि 14 to 50 आपण म्हणू शकतो की पुरुषांमध्ये, आणि 14 to 40 इयर्स आपण म्हणू शकतो की बायकांमध्ये रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज आहे. पण हे प्रत्येक ॲनिमलमध्ये होईलच असंच नाही ना. जो फेज आपल्यात आहे तोच फेज एका कुत्र्यामध्ये असेल असं नाही, तोच फेज मांजरांमध्ये पण असेल असं नाही.
तोच फेज घोड्यामध्ये पण असेल, तोच फेज दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्यामध्ये असं नाही. प्रत्येक प्राण्याचं स्वतःचं काहीतरी ड्युरेशन असेल ना. जसं ज्युवेनाईल फेज काय आहे, रिप्रोडक्टिव्ह फेज काय आहे, किती आपत्याला ते एका वेळेला जन्म देऊ शकतं. जसं आपण बघितलं तर नॅचरली म्हणते मी, नॅचरली ह्युमन्स आपण म्हणू शकतो की जुळं किंवा तिळं एक वेळेला एका बायकांमध्ये खूप जास्त स्ट्रेंथ आहे अशा बायकांना तिळं नॉर्मली होऊ शकतं. पण समजा जर 4 असतील किंवा 3 एकदा 3सुद्धा काय होतात सी सेक्शन किंवा सिझर झाल्याशिवाय किंवा आपण मेडिकल गोष्टींशिवाय ते बाळ जन्माला येत नाही, कारण आपली तेवढी ताकद नाही आहे. माणसांची म्हणण्यापेक्षा बायकांची म्हणा की ताकद एका वेळेला त्या युटेरसमध्ये गर्भाशयामध्ये फक्त एका बाळाला किंवा 2 बाळाला, जास्तीत जास्त 3 बाळांना सांभाळायची ताकद आहे. 4 बाळांना वगैरे ते सांभाळू शकत नाहीत. ठीक आहे, जरी सांभाळलं तरी त्यांना जन्म देताना त्यांची तेवढी ताकद नसते. त्यामुळे त्यांचं काय होऊ शकतं बाळांनो, सी सेक्शन होऊ शकतं. पण ते जर तुम्ही काय बघितलं, ते जर तुम्ही कुत्रं बघितलं किंवा मांजर बघितलं, ते एका वेळेला 4-4, 5-5 बाळांना जन्म देऊ शकतात. त्यांच्यात तेवढी ताकद असते. त्यामुळेच म्हटलं की प्रत्येक ॲनिमलमध्ये हे सगळं काय असतं, वेगवेगळं असतं. आता प्रत्येक ॲनिमल हे जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक ॲनिमलमध्ये काय असतात बाळांनो, हे 3 फेजेस असतातच. कुठले 3 फेजेस? प्री फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय? झायगोट आणि स्पर्मचं फ्युजन. झायगोट म्हणते बाळांनो, एग आणि स्पर्मचं फ्युजन. एग म्हणजे फिमेल गॅमेट, स्पर्म म्हणजे मेल गॅमेट. त्यांचं फ्युजन जे होतं त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, फर्टिलायझेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. त्याच्या आधीचं आपल्याला माहिती आहे प्री आणि पोस्ट. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. प्री वेडिंग लग्नाच्या आधीचं, पोस्ट वेडिंग लग्नाच्या नंतरचं. तसं प्री फर्टिलायझेशनच्या आधीचं, पोस्ट फर्टिलायझेशनच्या नंतरचं. ठीक आहे. प्री फर्टिलायझेशन काय होणार आहे बाळांनो, गॅमेटोजेनेसिस होणार आहे, म्हणजे गॅमेट फॉर्म होणार आहे आणि ते गॅमेट ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम मेल टू फिमेल. मग फर्टिलायझेशन मेन होणार आहे, त्याच्यात फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट होणार आहे. त्याच्यानंतरनं पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, त्याच्यात फॉर्मेशन ऑफ झायगोट होईल आणि एम्ब्रिओजेनेसिस होईल. म्हणजे ते फ्युजन झाल्यावर झायगोट तयार होणार आणि एम्ब्रिओ तयार होणार. ठीक आहे. जिथे जेनेसिस आहे म्हणजे काहीतरी काय व्हायला लागलं, इथं तयार होत आहे. एम्ब्रिओ तयार व्हायला लागला म्हणून एम्ब्रिओजेनेसिस, गॅमेट तयार व्हायला लागले म्हणून गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे. आता सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ॲनिमल शो व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न्स, म्हणजे ते जन्माला कधी घालू शकतील. ब्रीडिंग पॅटर्न्स म्हणजे ते आपत्याला जन्म कधी देणार, त्या प्राण्यांमधल्या ज्या काही फिमेल्स असतात त्या कधी ॲक्टिव्ह असतात. जसं की गोट म्हणा, शीप म्हणा, डॉंकी म्हणा. म्हणजे आपण म्हणतो ना की डॉंकी म्हणजे आपलं गाढव किंवा गोट म्हणजे आपली जी बकरी असते ती, ते सीझनल ब्रीडर असतात. ते कधीही पूर्ण 12 महिन्यांमध्ये कधीही बाळाला जन्म देऊ शकत नाहीत. त्यांचा ठरलेला सीझन असतो. त्या सीझनलाच ते काय करतात, त्यांच्या फिमेल्स रिप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्ह असतात आणि ते काय करतात, त्यांच्या आपत्याला जन्म देतात. आपण ह्युमन्स म्हणा किंवा एप्स म्हणा. एप्स म्हणजे आपण जे डॉंकी गोरिला वगैरे येतात ते, डॉंकी म्हणाले, मंकी गोरिला येतात ते, तसे आपण कसे असतो, कंटिन्यूस ब्रीडर असतो. आपला ॲज सच म्हणजे माणसांना असा काही ठरलेला सीझन नाही. दे कॅन ब्रीड थ्रू आउट द इयर. ठीक आहे. त्याच्यानंतरनं ह्युमन रिप्रोडक्शनचा आपण थोडासा पार्ट बघूया आणि इथं संपूया. मेल रिप्रोडक्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. ह्युमन्स आता कसे सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स आहे ते माहिती आहे आपल्याला. आता आपल्यामध्ये काय होते बाळांनो, गॅमेटोजेनेसिस होतं आहे, गॅमेट्स फॉर्म होणार, इन्सेमिनेशन होतं आहे म्हणजे काय, ट्रान्सफर होणार स्पर्मचं फिमेलच्या ओव्हरीपर्यंत. इंटरनल फर्टिलायझेशन होणार, फर्टिलायझेशन होतं आहे इंटरनल. एकदा एक्सटर्नल फर्टिलायझेशनसुद्धा असतं आहे. म्हणजे काय, तो जो फ्युजन आहे कशाचं, मेल आणि फिमेल गॅमेटचं, ते आत त्या वुमनच्या बॉडीमध्ये होतं, त्या वुमनच्या युटेरसमध्ये होतं. त्याला आपण म्हणतो इंटरनल फर्टिलायझेशन. जर बाहेर होत असेल, वुमनच्या बॉडीमध्ये जर होत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. वुमनच्या बॉडीमध्ये होते म्हटल्यावर आपण त्याला काय म्हणणार, इंटरनल फर्टिलायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतरनं झायगोट तयार होणार, त्याच्यानंतरनं मग एम्ब्रिओजेनेसिस होणार म्हणजे एम्ब्रिओ तयार होणार, गर्भ तयार होणार. जस्टेशन म्हणजे त्याला काय होणार, हातपाय यायला चालू होणार आणि पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी होणार. ठीक आहे.
आता जे स्पर्म्स आहेत म्हणजे जे मेल गॅमेट आहेत आणि जे एग्ज आहेत फिमेल गॅमेट आहेत ते काय होतात प्रायमरी सेक्स ऑर्गन्समध्ये तयार होतात. कुठं आहेत ते टेस्टीजमध्ये आहेत, मेलमध्ये टेस्टीजमध्ये आहेत आणि फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की स्पर्म टेस्टीजमध्ये तयार होतात आणि एग्स ओव्हरीमध्ये तयार होतात. ठीक आहे. आता अदर दॅन दिस ऑर्गन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की फिमेल रिप्रोडक्टिव्ह जे सिस्टीम आहे किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत फक्त 2 गोष्टींपासून नाही बनलेत ना, टेस्टीज आणि ओव्हरीपासून नाही बनले, त्याच्यात बाकी खूप गोष्टी आहेत. त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो सेकंडरी सेक्स ऑर्गन्स म्हणतो. आता इथं काम कोण करायला लागले, प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन. मेन कोण आहे आपल्यासाठी स्पर्म्स आणि एग्स, जे पुढं जाऊन फ्यूज करून काय करणार झायगोट तयार करणार आणि पुढं जाऊन ते काय करणार एक अपत्य नवीन तयार करणार आहेत. कुणामध्ये कॅपॅसिटी आहे ही स्पर्म्समध्ये आणि एग्समध्ये. ठीक आहे. मग आपण त्याला काय म्हणणार प्रायमरी सेक्स ऑर्गन. बाकीचे फक्त मदत करणार. जसं बोर्डाची परीक्षा कुणाला द्यायची आहे, तुम्हाला द्यायची आहे. अभ्यास कुणाला करायचा आहे, तुम्हाला करायचा आहे. करिअर कुणाचं होणार आहे, तुमचं होणार आहे. जर नाही केला तर करिअर बाद कुणाचं होणार आहे, तुमचं होणार आहे. कुणाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे केंद्रबिंदूमध्ये कोण आहे, तुम्ही आहे. त्यामुळे तुम्ही झाला प्रायमरी. मी म्हणा, तुमचे कॉलेजचे शिक्षक म्हणा, तुमचे घरातले आई वडील म्हणा किंवा तुमचे मित्रमैत्रीण म्हणा, हे सगळे तुम्हाला फक्त मदत करू शकतात. मी तुम्हाला इथं शिकवते, तुम्हाला शिकायचं असेल तर शिका, नाही तर शिकू नका. आई तुम्हाला डबा करून द्यायला लागले, वडील कॉलेजची क्लासची फी भरून देत आहेत. तुमच्या कॉलेजमधले क्लासमधले शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत. तुम्ही जर कॉलेजला आला नाहीत तर तुमचे नोट्स हे सगळं तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला आणून देतील, पण ते शिकायचं काही नाही आहे कुणाच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. तसंच मेन गोष्ट तयार कोण करायला लागले, टेस्टीज आणि ओव्हरी. मग त्याला आपण म्हणतो आहे प्रायमरी. बाकीचे फक्त मदत करतात, मदतनीस असतात, त्याला आपण म्हणतो सेकंडरी. ठीक आहे. आता हे आपण कसं आहे मेल आणि फिमेल कशा आहेत बाहेर आपण म्हणजे आता मी समोरून पुरुष यायला लागले की बाई यायला लागली हे आपण बघून सांगू शकतो. कारण आपण एक्सटर्नली डिफरन्शिएट आहे. त्याला आपण काय म्हणतो सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. डायमॉर्फिक तुम्ही आता बघितलं असेल, डाय म्हणजे काय बाळांनो 2, मॉर्फिक म्हणजे मॉर्फॉलॉजी. ठीक आहे. नावातच आहे डाय म्हणजे 2, मॉर्फिक म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे बाह्य कॅरेक्टर्स. ठीक आहे. मुलींचे केस मोठे असतात, मुली जर अशा बारीक असतात, आवाज असा नाजूक असतो, दिसायला पण त्या जरा नाजूक असतात. पुरुष असे दिसायला असे भरगच्च म्हणजे असं ना भरगच्च वगैरे असतात. तसं त्याला आपण काय म्हणतो डायमॉर्फिक कॅरेक्टर. बघून म्हणाले बघून कळतं की समोर पुरुष आहे की ते बाई आहे. ठीक आहे. मग पुरुषांमध्ये काय असतं प्रेझेन्स ऑफ बियर्ड, त्यांना मिशा असतात, दाढी असते, मुस्टॅच, हेअर ऑन चेस्ट असतं, त्यांच्या मस्क्युलर बॉडी असं सांगितलं जसं भरगच्च असते आणि इनलार्ज लेरिंग्ज असतं म्हणजे काय ॲडम्स ॲपल असतं बघा. म्हणजे इथं त्याच्याजवळ घशाजवळ असं त्यांचं एक हाड बाहेर आले असतं, आपण काय म्हणतो ॲडम्स ॲपल म्हणतो. त्याच्यानंतर फिमेल्समध्ये काय असतात डेव्हलप्ड ब्रेस्ट असतं, त्यांचं मॅमरी ग्लँड्स डेव्हलप्ड असतात, ब्रॉडर पेल्विस असतं आणि हाय पिच्ड व्हॉइस असतो मुलींचा. ठीक आहे. हे विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स अँड गिव्ह एनी 2 असा तुम्हाला प्रश्न एकतर 2 मार्कला किंवा 3 मार्कला येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेहमी प्रोड्यूसर आपण पुढच्या लेक्चरला बघूया बाळांनो. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्ही नक्की काय करीन सोडवायचा प्रयत्न करीन. थँक्यू.